नमस्कार. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. 35 वर्षांची वाडवडिलांची वारकऱ्यांच्या सेवेची परंपरा आम्ही पुढे नेत आहोत. विठ्ठल भक्तांचा कृपा आशीर्वाद सदैव पवार परिवाराच्या पाठीशी असल्याची प्रतिक्रिया शिवसेनेच्या महिला आघाडीच्या पुणे शहर उपप्रमुख लोकसेविका सारिकाताई काका पवार यांनी सासवड येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली. शिवसेना युवक शहर प्रमुख लोकसेवक उद्योगपती काकासाहेब पवार यांच्या परिवाराने सालाबादप्रमाणे सासवड येथे माऊलींच्या मुक्कामी पालखी सोहळ्याच्या तळावर हबप चंद्रकांत वास्कर महाराज दिंडीमधील वारकऱ्यांना मिष्टान्न भोजनाची पंगत देण्याचा उपक्रम राबवला. यावेळी दिंडी प्रमुख हबप प्रवीण महाराज दुधाळ, शिवसेना युवक आघाडीचे विधानसभा प्रमुख योगेश जोशी, आरपीआयच्या पश्चिम महाराष्ट्राच्या नेत्या सरिता कुंभार, रफिक मामू शेख, सुमित पवार, शिवसेनेच्या नेत्या प्रतिमा बोबडे, सपना पाटील, आशा यादव, निकिता पवार, अर्चना हिरकले, जुई बोबडे, संतोष बोबडे, बकुल इंदलकर, कादंबरी शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते. विठ्ठलाच्या आरती भजनाचा आनंद कार्यक्रमाच्या सुरुवातीला सर्वांनी घेतला. यानंतर दिंडी ध्वजाची पूजा काका पवार आणि सारिका पवार यांच्या शुभ हस्ते होऊन कार्यक्रमाला प्रारंभ झाला. दिंडी प्रमुख हबप प्रवीण महाराज दुधाळ यांचा सन्मान पुष्पहार गळ्यात घालून सेवाभावी पवार दाम्पत्याने केला. या उपक्रमाचं आयोजन केल्याबद्दल दिंडी प्रमुखांच्या वतीनं पवार दाम्पत्याचा सन्मानही करण्यात आला. वारकरी बंधू भगिनींना मिष्टान्न भोजन वाढण्याचा आनंद सर्व मान्यवरांनी घेतला. या उपक्रमाबद्दल उपस्थित मान्यवर नेत्यांनी दिंडी प्रमुख यांनी काका पवार आणि सारिका पवार यांचे आभार मानत अभिनंदन केले. मिष्टान्न भोजन बनवण्याची जबाबदारी येरवडा येथील प्रसिद्ध संजय केटरर्स यांच्या टीमवर होती. त्यांचं देखील अभिनंदन सर्वांनी केलं. पाहूया हा वृत्तांत. गेले 30 ते 45 वर्ष आले की आमचे वडील स्वर्गीय रामा मुरलीधर पवार यांच्यापासून आपलं संत तुकाराम महाराज या पालखीनिमित्त वारकरी लोकांना दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी सगळ्यांना भोजनचं नियोजन केलेलं आहे. आणि भोजनमध्ये बरेच प्रकारचे बरेच पदार्थ ठेवलेले आहेत. आणि आमच्या वडिलापासून सेवा चालू आहे आणि याच्या पुढे बी आणखी कित्येक वर्ष पुढे चालणार आहे. आता कित्येक वर्षाला वारकरी हे आपल्या पुण्याच्या आळंदीपासून ते माऊलींच्या पर्यंत ऊन असो किंवा पावसाळा असो किंवा काही अडचण असो तरी पण हे दरवर्षीप्रमाणे हे सगळं वारकरी म्हणजे येणारच काही करून. आमचं एकच धैर्य आहे की बाबा विठ्ठलाची ही कृपा आमच्या पवार परिवार हमेशा राहावी. त्यांच्या सेवेतच आम्हाला आनंद आहे. वारकऱ्यांची सेवा हेच विठ्ठल सेवा. मी तुम्हाला शुभेच्छा देते की वारी सुखरूप पोहोचावी. म्हणजे ह्यांचे आई करत होती, मी तेव्हापासून बघते. आता हे चालू करतायत, आम्हाला तेवढा त्याचा आनंद आहे. संत पंगतीची परंपरा काकांचे असणारे वडील रामभाऊ पवार यांनी असणारी पंगत सुरू केलेली आहे. आज असणारी पंगत करताना त्यांची दुसरी पिढी आहे. तरी त्यांच्या हस्ते संकल्प सोडून माऊलींचं श्रीफळ त्यांना देण्यात येत आहे. काकांनी जी संत पंगत केलेली आहे उत्कृष्ट रीतीने पहिल्यापेक्षा जोमाने असणारी संत पंगत केलेली आहे. त्यांना माऊलींचा असणारा आशीर्वाद आहे आणि म्हणून ते वरचेवर दिवसें पुढचे प्रतिवर्षी चांगल्या प्रकारे असणारे संत पंगत करीत आहेत. त्यांच्या पाठीमागे माऊलींचा सदैव आशीर्वाद राहो अशी मी असणारे माऊली चरणी असणारी विनंती प्रार्थना करतो. आम्हाला लय आनंद वाटतं, छान वाटतं. आम्हाला एवढं त्यांनी पदार्थ करतात ताटात, आमचं उरदडपत आहे असं खाणे की एवढं छान पदार्थ करतात. ते भाज्या पिज्या छान सगळं करतात, व्यवस्था छान करतात आमचे. आता सध्याला ना मी 20-22 वर्ष झालं बघते ह्यांना. त्यांच्या सासूबाई होत्या तेव्हापासून, सासरे होते तेव्हापासून मी उद्या दिंडीत आहे. विठ्ठलाचा पांडुरंगाचा आशीर्वाद सारिकाताईच्या पाठीमागे आहे. आमची मोठी बहीण सारिकाताई पवार ह्यांच्या हातून हे जे कार्य होत आहे तर ह्या कार्यासाठी खरोखरच त्यांचं खूप सारं अभिनंदन. आणि आज हे जे वारकरी उन्हा पावसात प्रवास करतायत, विठ्ठलाची जी ओढ लागली त्यांना भेटीची, तर त्यांची सेवा म्हणजे विठ्ठलाचीच सेवा आहे. तर सारिकाताईंनी खरोखरच हे छान उपक्रम राबवलेला आहे. त्या सारिकाताईंना आणि त्यांच्या फॅमिलीला विठ्ठलाने असंच त्यांचे आशीर्वाद भरपूर द्यावेत आणि अशीच त्यांनी वर्षानुवर्ष सेवा करावी अशी आम्ही आशा व्यक्त करतो. आणि ही जी काही सेवा आहे विठ्ठलाची, तर आमच्या वारकऱ्यांना पण उन्हा
पावसात जे देवासाठी देवाच्या ओढीने जे चाललेत तर त्यांचं पण आरोग्य उत्तम राहावं हीच विठ्ठलाचरणी प्रार्थना करतो. धन्यवाद. आम्हाला न बोलू प्रथमतः सगळ्यांकडून माझ्या मैत्रिणीकडून सारिका काका पवार यांचं अभिनंदन. गेले 27 वर्षापासून ते पालखीचं जेवणाची व्यवस्था करतायत आणि पालखीच्या संदर्भामध्ये जे काही त्यांनी सेवा घडवली आहे म्हणजे वारकऱ्यांचं जेवण, त्यांचं राहण्याची सोय, हे आता आम्ही स्वतः विठ्ठलांकडे जाऊ शकत नाही पण त्यांच्या माध्यमात आम्हाला दर्शन होते. तर त्यांना खूप खूप अभिनंदन आणि अशीच त्यांच्या हाताने सेवा घडव ही माझ्याकडून त्यांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. माझ्या मैत्रिणीही या दिंडीमध्ये वारकऱ्यांची सेवा करण्यासाठी सतत माझ्या सोबत नेहमी माझ्यासाठी येतात. मी त्यांचं अभिनंदन करते व आभार मानते.